महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवारांच्या विरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल। बारामती अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून घोटाळा केल्याचा आरोप। न्याय देवतेवर माझा पूर्ण विश्वास, विचारांसाठी किती संघर्ष करावा लागला तरी माझी तयारी, रोहित पवारांची प्रतिक्रिया। संजय शिरसाट राऊतांवर मानहानीचा दावा दाखल करणार। मानहानीचा दावा दाखल करण्यासंदर्भात शिरसाटांची वकिलांसोबत चर्चा। पैशांच्या बॅगेसंदर्भात राऊतांच्या आरोपानंतर शिरसाट आक्रमक। कपड्याची बॅग आहे तर उघडून दाखवा, जी बॅग उघडली होती त्यात काय आहे ते दिसतंय। मंत्री शिरसाटांच्या स्पष्टीकरणानंतर राऊतांचं आव्हान। एकनाथ शिंदे संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांच्यावर नाराज। पक्षामध्ये बेशिस्तपणा चालणार नाही, शिंदेंकडून नाराजी व्यक्त। उद्धव ठाकरेंची सामनाची मुलाखत लवकरच प्रसिद्ध होणार। राज ठाकरेंसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 1 जुलैपर्यंतची मतदार यादी पात्र। प्राथमिक तपासणी करून मतदान यंत्र सज्ज ठेवा, वेळोवेळी आढावा घ्या, राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश। छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये। रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्गसह विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी किल्ल्याला जागतिक यादीमध्ये स्थान। ऐतिहासिक गौरवशाली क्षण, हा टप्पा गाठण्यासाठी अनेकांचे हातभार लाभले। मुख्यमंत्री फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींसह पुरातत्व विभाग आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार। दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंची तिसरी कन्या राजकारणाच्या मैदानात। वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक निवडणुकीमध्ये यशस्वी मुंडेंकडून उमेदवारी अर्ज दाखल। नागपूर दंगलीचा मास्टर माइंड फहीम खान समाजसेवक। मालेगाव मध्यचे माजी आमदार आसिफ शेख यांचं पुन्हा वादग्रस्त विधान। अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचा अहवाल समोर। विमानाच्या इंजिनला इंधन पुरवठा बंद झाल्यानंच दुर्घटना, अहवालामध्ये नमूद। मुख्यमंत्री फडणवीस आज दुपारी 12:30 वाजता नवी मुंबई विमानतळाची पाहणी करणार, तर खोपोली लोणावळा मिसिंग लिंकच्या कामाचाही आढावा घेणार। नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणामध्ये तब्बल 380 पानांचं आरोपपत्र दाखल। 8 आरोपींच्या विरोधात सरकारची फसवणूक, कट रचणं या गुन्ह्यात आरोपपत्र दाखल। मुंबईत मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। विद्याविहार ते ठाणे स्थानकादरम्यान सकाळी 8 ते दुपारी 1:30, तर कुर्ला वाशी स्थानकादरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान ब्लॉक। नागपुरातील समाज कल्याण विभागामध्ये मद्यप्राशन केलेल्या कर्मचाऱ्याचा राडा। कुंड्यांची तोडफोड करत कर्मचाऱ्याकडून वरिष्ठ अधिकाऱ्याला शिवीगाळ। भंडाऱ्यामध्ये अतिवृष्टी आणि पुराचा शेतकऱ्यांना मोठा फटका। जिल्ह्यातल्या 7ही तालुक्यात 4936 हेक्टरवरील पिकं जमीनदोस्त। जळगाव जिल्ह्यामधील हतनूर धरणाचे 8 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले। धरणातून तापी नदीपात्रामध्ये 7981 क्युसेकनं विसर्ग। पावसाळा सुरू असतानाही भोर महाड मार्गावरील वरंदा घाटामध्ये रस्त्याचं काम। जागोजागी झालेल्या चिखलामुळे घाटामध्ये वाहन चालकांची जीवघेणी कसरत। अहिल्यानगरमधील लोणी खुर्द गाव आज कडकडीत बंद। हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या बंदला व्यावसायिकांचा प्रतिसाद। चिकन विक्रेत्याच्या व्हायरल व्हिडिओनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक।